मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भैरव जयंती साजरी केली जाते। पुराणानुसार काळ भैरव हे भगवान शिवाचे रूप आहे। भैरवाचे वाहन श्वान आहे। भैरवाचा अर्थ भयंकर आणि पालन पोषण दोन्ही आहे। काळही त्याला घाबरतो म्हणून त्याला काळ भैरव असेही म्हणतात। ती अष्टमी असल्याने काही भागात कालाष्टमी असेही म्हणतात। काल भैरव धर्माच्या भक्तांचे आणि शांतिप्रिय असलेल्या आणि सामाजिक नियमांचे पालन करणाऱ्यांचे कालपासून रक्षण करतो। त्याचा आश्रय घेतल्याने मृत्यूचे भय नाहीसे होते। त्यामुळेच काळभैरव जयंती साजरी केली जाते। यावर्षी काळभैरव जयंती आली आहे 5 डिसेंबर 2023 रोजी। तर मंडळी, आज आपण काळभैरव जयंतीच्या दिवशी नेमकं काय करावे, काळभैरवाची पूजा कशी करावी, या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी, कोणती मंत्र साधना करावी, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि कोणते उपाय करावेत याबद्दल जाणून घेणार आहोत। तर मंडळी, या दिवशी रात्री विशिष्ट मुहूर्तावर विशिष्ट मंत्रोक्त हवन केल्याने आपली अडलेली कामं सिद्ध होतात। कोणी जर आपली एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक केली असेल, आपल्या घरी चोरी झाली असेल किंवा आपले पैसे कुणाकडे अडकलेले असतील तर स्वतः काळभैरवनाथ त्यांना दंडित करून वटणीवर आणतील। कारण काळभैरवनाथ हे कठोर शिस्तीचे दैवत आहेत। हे मंत्रोक्त हवन कधी करावं, कसं करावं ही माहिती देखील आपण बघणार आहोत। काळभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिवाच्या काळभैरव रूपाची उत्पत्ती झाली। ज्या दिवशी ब्रह्मयोग तयार होतो, काळभैरव हे मंत्रतंत्रांची देवता आहे। त्यामुळे या दिवशी मंत्र सिद्ध केले जातात। काळभैरवाच्या पूजेने जीवनातील नकारात्मकता दूर होते। वाईट शक्ती, नजर दोष आपल्या जवळ पण येत नाहीत। त्याचप्रमाणे ग्रह दोष, पीडा, आजार, शत्रुपीडा इत्यादी सर्व संकटापासून काळभैरव आपलं रक्षण करतात। काळभैरव हा शंकराचा अवतार असून काळभैरव, काळभैरवनाथ, भैरव, बहिरीनाथ अशी त्यांची अनेक नावे आहेत। भैरव हा देवीचा शक्तिपीठाचा रक्षक आहे। त्यामुळे सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवनाथ असतोच। त्याचं वाहन शिवान म्हणजे कुत्रा आहे। त्यांच्या हातामध्ये खटवांग, त्रिशूल आहे। ते रुद्र म्हणजे शिवाचा अवतार आहेत। काळभैरवनाथ हे शिस्तीचं, कठोर शिस्तीचं दैवत आहे। त्यांना खोटं नाटं अजिबात चालत नाही। मात्र आपल्या भक्तावर ते नेहमी कृपा करतात। देवी सती आपले वडील दक्ष यांच्या हवनकुंडात सती गेली तेव्हा भगवान शिवांना राग अनावर झाला आणि दक्ष राजाला दंडित करण्यासाठी त्यांनी आपला अंशावतार काळभैरव रूपात ते प्रगट झाले। कालभैरवाने दक्ष राजाला मग दंडित केले होते। मंडळी, यावर्षीचा काळभैरव जयंतीचा मुहूर्त 2023 साली काळभैरव जयंती आली आहे 5 डिसेंबर रोजी। तिथीचा आरंभ होतो 4 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 9:59 आणि तिथी समाप्ती होणार आहे 6 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12:37। या दरम्यान आपण काळभैरवांची पूजा, आरती, आराधना अवश्य करावी। आपण ती घरी देखील करू शकता। जवळपास कुठे काळभैरवनाथांचे मंदिर असेल तर मंदिरात जाऊन करावी। काळभैरवनाथांची जी मंत्र साधना केली जाते ती निश्चित काळात केली जाते, म्हणजे दिवसाच्या 8व्या प्रहारात केली जाते। काळभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवनाथांची पूजा कशी करावी, तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। आपल्या जवळपास कुठेही काळभैरवनाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे। मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। काळभैरवनाथांना एक नारळ, काळे तीळ, उडीद अर्पण करावे। त्यासोबत थोडीशी खडीसाखर ठेवावी। शक्य झाल्यास काळभैरवनाथांची आरती म्हणावी। आपल्या जवळपास जर कुठे काळभैरवनाथांचे मंदिर नसेल तर आपण ही सर्व पूजा घरामध्ये करावी। मंडळी, काळभैरव जयंतीच्या दिवशी कोणती स्तोत्र, मंत्र पठण करावीत, या दिवशी काळभैरव अष्टकाचे 11 पाठ अवश्य करावेत। 11 न जमले तरी 1 पाठ कमीत कमी मनापासून करावा। त्यानंतर ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप करावा। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। त्यानंतर महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधना मृत्योर्मोक्षयमामृताम या महामृत्युंजय मंत्रांचा शक्य होईल तितका पाठ करावा। त्याचप्रमाणे या दिवशी भैरवनाथाचा संकटनाशक अतिशय प्रभावी असा मंत्र ओम हम शम गम गम शम खम महाकाल भैरवनाय नमः या मंत्राचा शक्य होईल तितका पठण आपण अवश्य करावे। दिवसभरात केव्हा पण आपण हे मंत्र साधना अवश्य करावी। रात्री मात्र निश्चित काळ मुहूर्तावर आपल्याला एक विशिष्ट हवन सेवा करायची आहे। तर कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवनाथांची हवन सेवा कशी करावी,
प्रथम बघूया या हवनासाठी सामग्री काय काय लागेल आणि हवनाची पद्धत कशी असणार आहे। होमकुंड किंवा मातीची एक कुंडी घ्यावी, समिधा किंवा नारळाच्या शेंड्या घ्याव्यात, शुद्ध दूध घ्यावे, 1.25 पावशेर अख्खे उडीद आणि 50 ग्रॅम काळे तीळ घ्यावे। तर हवनाची पद्धत कशी असावी। कालभैरव जयंतीच्या दिवशी रात्री 11:40 ते रात्री 12:33 या वेळेत हवन करावे। प्रथम देवाजवळ दिवा लावावा आणि होमकुंड प्रज्वलित करावा। चमच्यामध्ये शुद्ध तूप घ्यावे आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करावा। चमच्यामध्ये किंवा हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यावे आणि ओम श्री कालभैरवाय नमः, ओम नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करावा। हा स्वाहाकार कमीत कमी 21 वेळा करावा। ओम होम शम गम गम शम खम महाकाल भैरवाय नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करावा। हा स्वाहाकार देखील कमीत कमी 21 वेळा नक्कीच करावा। ओम शांती महाकाल भैरवाय नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करावा। हा स्वाहाकार कमीत कमी 21 वेळा करावा। शेवटी 1.25 पावशेर अख्खे उडीद थोडेसे हातामध्ये घ्यावेत किंवा चमचामध्ये घेऊन ओम कालभैरव अष्टक म्हणून स्वाहाकार करावा। हा स्वाहाकारही कमीत कमी 21 वेळाच करावा। तर मंडळी, या हवनाचे काय महत्त्व असेल। काळ भैरवनाथ हे दुष्ट प्रवृत्तींना कठोर शासन करण्यासाठीच अवतरले होते। त्यामुळे काळभैरवनाथांची अशा पद्धतीने सेवा केल्याने आपली जर एखाद्या व्यवहारात फसवणूक झाली असेल, आपल्या घरी चोरी झाली असेल किंवा आपल्या घरी चोरी होऊ नये म्हणून एखाद्याकडे आपले पैसे अडकले असतील, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कोणी आपल्याला मुद्दामहून त्रास देत असेल, अशा सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण या सेवेतून होईल। हवनाची जी राख असते ती दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या आजूबाजूला आवारात पसरून टाकावी। यामुळे वाईट शक्तींपासून, वाईट नजरेंपासून आणि चोरांपासून, वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून आपल्या घराचे सदैव रक्षण होईल। तर मंडळी, कालाष्टमीला कालभैरवनाथांची सेवा करण्याचे महत्त्व काय। कालाष्टमीला कालभैरवनाथांची सेवा करण्याचे अनेक महत्त्व आहेत। या दिवशी कालभैरवनाथांची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा होते, राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो, ग्रह दोष पीडा कमी होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदते। कालाष्टमीला कोणते उपाय करावेत। कालाष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला चपाती, त्यावर थोडीशी साखर अवश्य द्यावी। असं केल्याने शनिदेवाची कृपा होते। शक्य झाल्यास या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। असं केल्याने ग्रह दोष पीडा कमी होऊन आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदते। आपल्या जवळपास कुठेही कालभैरव मंदिर असेल तर या मंदिरात जाऊन भैरवनाथांना शेंदूर, तेल आणि नारळ अवश्य अर्पण करावा। आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। या दिवशी याचकांना म्हणजे भिकाऱ्याला अवश्य दान करावा। कालभैरवनाथ हे भौतिक सुखाचे दैवत आहेत। कालभैरवनाथांची भक्ती केल्यामुळे आपल्याला भौतिक सुखही लाभते। कालभैरवनाथांची उपासना केल्याने किंवा कालभैरव अष्टकाचं नुसतं पठण केल्याने भूतबाधा, पिशाचबाधा करणे किंवा बाहेरच्या जगात असतात त्यापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं, शत्रुपीडेपासून आपलं रक्षण होतं। धर्म, अर्थ, काम, मोक्ष कुठलीही समस्या असेल, आर्थिक समस्यांचे निवारण होतं। आपली जर कुठे फसवणूक झाली असेल, ही शत्रुपीडाच असते। कुठे पैसे अडकले असतील, कुणी आपल्याकडून कर्ज घेतलं असेल, उसने पैसे घेतले असतील तर तो मनुष्य पैसे देत नसेल, अशाही काही समस्या असतात। त्याचप्रमाणे घराघरात शत्रू निर्माण होणे, या सर्व गोष्टींचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्रास होत असतो। आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, कलह होत असतील, ज्यात मूळ कारण असतं पितृदोष। कालभैरव अष्टकाच्या पठणाने पितृदोष देखील नाहीसा होतो, कमी होतो। त्यासाठी आपल्याला कालभैरवनाथांची साधना, उपासना करायची आहे। उपासनाची पद्धत अत्यंत सोपी आहे। कालभैरवाष्टक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे। छोटे स्तोत्र आहे, हे स्तोत्र आपण सिद्ध करावं, त्याचं रोज पठण करावे। नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत, अडथळे असतील, त्यांचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही। मंडळी, कालभैरव हा भगवान शंकरांचा 5वा अवतार मानला जातो। क्रोध भैरव, चंड भैरव, प्रचंड भैरव, उन्नत भैरव, अस्मारक भैरव ही त्यांचीच रूपे आहेत। प्रथमदर्शनी त्यांचं रूप उग्र असलं तरी भक्तांच्या हाकेला ते धावून जातात। ते श्याम वर्णाचे असून त्यांना 4 हात आहेत। त्रिशूल, खडक, खापर आणि 4थ्या हातामध्ये ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक त्यांनी धारण केले आहे। त्यांचे वाहन कुत्रा असून वेशभूषा भगवान शंकरांसारखीच आहे।
संपूर्ण अंगावर चिताभस्म लावलेलं, कमरेभोवती व्याघ्रचरण म्हणजेच वाघाचं कातडं आणि गळ्यात रुंड माळा धारण करणारे कालभैरव हे प्रथमदर्शनी कुणाच्याही मनात भीती उत्पन्न करतात आणि म्हणूनच त्यांची उपासना करणाऱ्याला शत्रुपिढीचे भय राहत नाही. काळभैरव अवताराची उत्पत्ती कशी झाली असेल तर एकदा देवसभेमध्ये ब्रह्मदेवाने गर्वाने उन्नत होऊन भगवान शंकरांची निंदा केली. अर्थातच या निंदेच्या मागे देखील काळभैरव या अवताराची उत्पत्ती व्हावी हाच ब्रह्मदेवाचा उद्देश होता. भगवान शंकर क्रोधित झाले. ब्रह्मदेवाचा अहंकार नाहीसा करण्यासाठी त्याने कालभैरवनाथाचा अवतार घेण्याचा निश्चय केला. त्याचा परिणाम म्हणून भूकंप झाले, प्रचंड वादळे गुंजू लागले, समुद्रात प्रचंड लाटा उठू लागल्या, सर्वत्र हाहाकार उडाला. देव दानव सर्वच भीतीने थरथर कापू लागले आणि अचानक कुत्र्यावरती आरूढ झालेली एक महाकाय आकृती आकाशातून अवतीर्ण झाली. तिचं रौद्ररूप पाहून सर्वजण भयभीत झाले. तो होता कालभैरव. क्रोधानं झालेल्या डोळ्यांनी त्यांनी ब्रह्मदेवाचा शोध घेतला आणि हातातील लखलखीत त्रिशूलाने त्यांनी त्यांचा शिरच्छेद केला. पाचमुखी परमेश्वर म्हणून ओळखले जाणारे ब्रह्मदेवांचे 4 लोकांचे मस्तक परत जोडले गेले. ब्रह्मदेवानी भगवान शंकरांची क्षमा मागितली आणि काशीचा कोतवाल म्हणून भगवान कालभैरवांची त्यांची नियुक्ती केली.